यशवंतराव चव्हाण वारणा मैदानी वारणानगर कनिष्ठ विभागाकडे 11वी विज्ञान या विभागाकडे आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आजपासून आपण ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करतोय। मी अरविंद शंकर पांगे गेली 28 वर्षे गणित या विषयामध्ये अध्यापन करत आहे। तर आज आपल्याला या गणित विषयामधला जो अभ्यासक्रम 11वीसाठी दिलेला आहे आणि त्याचं जे गुण विभागणी आहे टॉपिक वाईज त्याची आपल्याला आज माहिती घ्यायची आहे। तर तुम्हाला माहिती आहे की 11वीची आपल्याला 2 टेक्स्ट बुक आहेत। आपलं पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड। पार्ट फर्स्टमध्ये एकूण 9 टॉपिक आहेत आणि पार्ट सेकंडमध्ये सुद्धा एकूण 9 टॉपिक आहेत। तर आता चॅप्टर वाईज गुण विभागणी करायची आपल्याला। पार्ट फर्स्टमधला पहिला चॅप्टर जो आपण अभ्यासणार आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट। 3 मार्काचा हा टॉपिक आहे आणि मार्क्स विथ ऑप्शन 4 मार्क। तर याचा अर्थ काय की परीक्षेमध्ये या टॉपिकवरती 4 मार्काचे क्वेश्चन असतील आणि आपल्याला 3 मार्काचे काय करायचे सोडवायचे। दुसरा जो टॉपिक आपण अभ्यासणार आहे ट्रिग्नोमेट्री फर्स्ट। याचं वेटेज 4 मार्क आणि विथ ऑप्शन 6 मार्क। म्हणजे या सेकंड टॉपिकमध्ये 6 मार्काचे प्रश्न असतील, त्यापैकी आपल्याला काय करायचे 4 मार्काचे सोडवायचे। तिसरा जो टॉपिक आपण अभ्यासणार आहे ट्रिग्नोमेट्री सेकंड। 6 मार्काचा टॉपिक आहे विथ ऑप्शन 8 मार्क्स। चौथा जो टॉपिक आपण अभ्यासणार आहे डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस। त्याचे वेटेज आहे 7 मार्क विथ ऑप्शन 10 मार्क। म्हणजे 10 मार्काचे क्वेश्चन असतील, त्यापैकी आपल्याला 7चे सोडवायचे आहे। पाचवा जो टॉपिक आहे स्ट्रेट लाईन्स। स्ट्रेट लाईन्स यामध्ये 4 मार्काचं वेटेज असल्याचं विथ ऑप्शन 5 मार्क। त्यानंतर सर्कल या टॉपिकचं वेटेज असेल 3 मार्क विथ ऑप्शन 4 मार्क्स। 7वा टॉपिक अभ्यासणार आपण कोनिक सेक्शन्स। कोनिक सेक्शन 6 मार्काचा टॉपिक असेल विथ ऑप्शन 8 मार्क्स। 8वा टॉपिक मेजर ऑफ डिस्पर्शन। याचं वेटेज असेल 4 मार्क विथ ऑप्शन 5 मार्क। आणि 9वा जो टॉपिक आहे प्रोबॅबिलिटी। याचं सुद्धा वेटेज आहे 4 मार्क विथ ऑप्शन 6 मार्क। म्हणजे 6 मार्काचे क्वेश्चन असतील, त्यापैकी आपल्याला 4 मार्काचे सोडवायचे आहेत। तो पार्ट 2 आहे। त्या पार्ट 2 मध्ये पहिला टॉपिक आहे कॉम्प्लेक्स नंबर। त्याचे मार्क्स आहेत 4 विथ ऑप्शन 6। पुढचा टॉपिक सिक्वेन्स अँड सिरीज। तर याचे मार्क्स आहेत 5 विथ ऑप्शन 7। त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन। परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन। तर हा 6 मार्काचा टॉपिक आहे विथ ऑप्शन 8 मार्क्स। पुढचा टॉपिक आहे मेथड ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थिअरम। तर याचं वेटेज आहे 5 मार्क विथ ऑप्शन 7 मार्क। त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे सेट्स अँड रिलेशन। याचे वेटेज आहे 4 मार्क विथ ऑप्शन 6 मार्क। त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे
फंक्शन 4 मार्काचा टॉपिक विथ ऑप्शन 5. त्यानंतर पुढचा आहे लिमिट्स, हा सुद्धा 4 मार्काचा आहे विथ ऑप्शन 6 मार्क. आणि पुढचा आहे तो कंटिन्युटी, हा 3 मार्काचा टॉपिक आहे विथ ऑप्शन 5 मार्क. आणि शेवटचा डिफरन्शिएशन हा 4 मार्काचा टॉपिक असेल विथ ऑप्शन 6 मार्क. त्यामुळे या मार्कांची जर आपण बेरीज केली तर 80 आणि विथ ऑप्शन यांची जर आपण बेरीज केली तर 112 येईल. म्हणजे तुमचा क्वेश्चन पेपर 11वीचा 112चा असेल, त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे 80 मार्काचं सोडवायचं आहे. 112 पैकी 80 मार्काचा पेपर आपल्याला सोडवायचा आहे. तर यामधला 25% सिलेबस या कोविडची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळानं त्यातला 25% सिलेबस हा रिड्यूस केलेला आहे, कमी केलेला आहे. आणि त्याची एक व्हिडिओ आहे ती तुम्हाला मी पाठवत आहे. तर त्यामध्ये दिलेलं आहे टॉपिकचं नाव, पेज नंबर, त्या पेज नंबरमधला कोणता एक्झरसाइज कमी केलेला आहे, कोणता आर्टिकल कमी केलेला आहे ते स्पष्ट त्यामध्ये दिलेलं आहे. तर ती PDF तुम्हाला मी पाठवत आहे. आणि ज्यावेळी आपण प्रत्यक्ष टॉपिकला सुरुवात करणार आहे त्यावेळीसुद्धा आपल्याला त्यावेळी सांगता येईल आपल्याला की यातलं कोणता भाग कमी केलेला आहे, रिड्यूस केलेला आहे. आता 12वीची जी CET परीक्षा आहे त्या 12वीच्या CET परीक्षेमध्ये 12वीच्या अभ्यासक्रमाबरोबरच 11वीचा 20% सिलेबस असतो. 11वीचा 20% सिलेबस असतो. तर 12वीच्या CET जो 20% सिलेबस असतो त्यामध्ये प्रामुख्यानं हे 8 टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जातात. ट्रिग्नोमेट्री फर्स्ट, ट्रिग्नोमेट्री सेकंड, स्ट्रेट लाईन, सर्कल, प्रोबॅबिलिटी, यामधले सिक्वेन्स अँड सिरीज, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, सेट अँड रिलेशन आणि फंक्शन. तर या टॉपिकवरती 20% क्वेश्चन हे काय असणार आहे 12वीच्या CET परीक्षेमध्ये असणार आहे. आता 12वीची जी मेन आणि ॲडव्हान्स या ज्या 2 परीक्षा आहेत त्यामध्ये 11वी आणि 12वी या दोन्ही सिलेबस, दोन्ही अभ्यासक्रम त्या परीक्षेमध्ये असणार आहेत. 11वीचाही असणार आहे आणि 12वीचा सुद्धा अभ्यासक्रम त्या परीक्षेमध्ये असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या एकूण 18 टॉपिकचा अभ्यास 11वीमध्ये करायचा आहे. तर यामधल्या काही टॉपिकची ऑलरेडी 10वी आणि 9वीमध्ये तुम्ही सुरुवात पाहिलेली आहे, इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. तर ट्रिग्नोमेट्रीचा काही भाग तुम्ही 9वी 10वीमध्ये अभ्यास केलेला आहे. साइन, कॉस, टॅन यामधला किंवा फंडामेंटल आयडेंटिटी, साइन स्क्वेअर प्लस कॉस, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 किंवा 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा अशा ज्या फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत किंवा टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा. तर जे ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट आहे हा पार्ट आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासायचा आहे. त्याच्या पुढचे काही जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपल्याला त्या 2 टॉपिकमध्ये आपण अभ्यासणार आहे. आणि आज पहिल्या टॉपिकमध्ये आपण की अँगल असेल, डिग्री असेल तर या डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियनमध्ये कसं करायचं, दुसऱ्या युनिटनं अँगल कसा मोजायचा त्याची माहिती आपल्याला या टॉपिकमध्ये आपण घेणार आहे. की डिग्रीमध्ये दिला असेल तर रेडियनमध्ये कसं लिहायचं, रेडियनमध्ये दिला असेल तर डिग्रीमध्ये कसं लिहायचा. त्यानंतर डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेस हे 2 टॉपिक आपण, हे 2 आर्टिकल आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहे. हा नवीन भाग आहे की जर 4 नंबर आपल्याला दिले असतील आणि या 4 नंबरची जर आपण व्हर्टिकल लाईनमध्ये जर मांडणी केली तर ती जी मांडणी आहे, ती जी अरेंजमेंट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे डिटर्मिनंट असं म्हणणार आहे. तर त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहिजे आणि त्याच्याबरोबरच मॅट्रायसेस पाहायचं आपल्याला.
आणि मॅट्रिसेसचे इंट्रोडक्शन आपण 11वीमध्ये पाहणार आहे आणि याचा पुढचा जो पार्ट आहे तो पार्ट आपण काय करणार आहे 12वीमध्ये पाहणार आहे. तर हा बेस आहे 11वी, याचा पुढचा भाग आपण 12वीमध्ये सुद्धा पाहणार आहे. त्याप्रमाणे इथं स्ट्रेट लाईन, संख्या रेषा याचा पण तुम्ही 10वीमध्ये किंवा 9वीमध्ये अभ्यास केला असेल. तर याची जी रेषेची समीकरण असतील, इक्वेशन असतील, ती इक्वेशन, 2 पॉईंट फॉर्म, स्लोप पॉईंट फॉर्म अशी इक्वेशन काय आहे ती इक्वेशन आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. त्यामधला बराच भाग आपण 10वीमध्ये किंवा 9वीमध्ये पाहिला असेल. सर्कल सुद्धा तुम्ही याच्या अगोदर अभ्यास केला आहे. ते सर्कल म्हणजे काय, त्याचं इक्वेशन निरनिळ्या फॉर्ममध्ये असणार आहे. हे सगळा भाग आपल्याला या सर्कल या टॉपिकमध्ये अभ्यासायचा आहे. आणि या कोनिक सेक्शनमध्ये आपल्याला कर्व्स पाहिजे. 3 प्रकारचे कर्व्स पाहणार आहे, त्याचं इक्वेशन्स पाहणार आहे आपण. पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला. त्यानंतर नेचर ऑफ डिस्पर्शन हा संख्याशास्त्राचा भाग आहे. ते तुम्ही या ठिकाणी 10वीमध्ये काही अभ्यास केलेला आहे, त्याचा पुढचा भाग आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. आणि 9वा टॉपिक प्रोबॅबिलिटी, त्यामध्ये काही भाग तुम्ही 10वीमध्ये अभ्यास केला आहे, त्याच्या पुढचा पार्ट आपण इथं पाहणार आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर हा नवीन टॉपिक आपण अभ्यासणार आहे. आतापर्यंत आपल्याला वास्तव संख्या म्हणजे काय माहिती आहे, तर वास्तव संख्येचे पुढे जाणार आहे आपण आणि दुसरा नंबर शोधून काढणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, कॉम्प्लेक्स नंबर. त्यानंतर सिक्वेन्स अँड सिरीज, सिक्वेन्स मधला अरिथमेटिक प्रोग्रेशन पाहिलेले तुम्ही 10वी 9वीमध्ये. तर त्याच्या पुढचे आणखी 2 प्रकार, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन. आणि त्यानंतर सिग्मा नोटेशन म्हणजे काय हे आपल्याला या सिरीजमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. तर या टॉपिकमध्ये हा नवीन टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये आपण काय अभ्यासणार आहे की मांडणी आणि निवड या प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे हे प्रॉब्लेम आपल्याला काय करायचे यामध्ये अभ्यासायचे. की जर 4 खेळाडूंमधून आपल्याला 3 खेळाडूंची निवड करायची असेल तर ती निवड आपल्याला किती प्रकारे करता येईल, असे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासायचे. त्यानंतर पाहणार आपण मेथड ऑफ इंडक्शन आणि बायनॉमियल थेरम. म्हणजे जर आपल्याला a + b दिला असेल आणि याचा आपल्याला विस्तार करायचा असेल तर आपल्याला पहिला विस्तार करता येईल a + b. याचा स्क्वेअर जर करायचा असेल आपल्याला a + b ब्रॅकेट स्क्वेअर तरी सुद्धा आपल्याला लिहिता येतो a² + 2ab + b². त्याप्रमाणे याचा आपण तिसरा किंवा चौथा विस्तार आपण पाठ करून लिहू शकतो आपण. परंतु जर आपल्याला 10वा विस्तार लिहायचा असेल, 11वा विस्तार लिहायचा असेल तर त्यासाठी एक सूत्र आहे की त्याला काय म्हणलं जातं, बायनॉमियल थेरम. तर तो थेरम आपल्याला काय करायचा आहे या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. इथे आपल्याला सेट्स अँड रिलेशन, सेटचा भाग तुम्ही पाहिलेला आहे, त्याच्या पुढचा काही भाग आपण यामध्ये पाहणार आहे. रिलेशन यामध्ये पाहणार आहे आपण आणि पुढच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहे फंक्शन. हे 2 सेट असतील, डोमेन कोडोमेन, त्याच्यामधला जो संबंध आहे पहिल्या एलिमेंटचा दुसऱ्या एलिमेंटशी काय संबंध आहे, तो संबंध कसा दाखवायचा, त्याचे प्रकार किती आहे ते सगळे आपल्याला काय करायचे या टॉपिकमध्ये आपण अभ्यासणार आहे. आणि त्यानंतर हे जे टॉपिक आहे लिमिट्स, कंटिन्युटी आणि डिफरन्शिएशन, हे तिन्ही टॉपिक पूर्ण काय आहे रिलेटेड आहे, एकमेकावरती अवलंबून आहे. की जर आपल्याला लिमिट आलं तर आपल्याला कंटिन्युटी येणार आहे, जर आपल्याला कंटिन्युटी आलं तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह येणार आहे. आणि तिन्ही टॉपिक 12च्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण याचा लिमिट आणि कंटिन्युटी 11मध्ये पाहिल्यानंतर या डिफरन्शिएशनचा पुढचा भाग आपण 12वीमध्ये पाहणार आहे. आणि या डिफरन्शिएशनच्या पुढचा जो टॉपिक आहे इंटिग्रेशन, तर जो पूर्णपणे या डेरिव्हेटिव्हवरती अवलंबून आहे तो सुद्धा आपल्याला 12वीमध्ये अभ्यासायचा आहे. मग हे तिन्ही टॉपिक एकमेकांशी रिलेटेड आहे. हा समजला तर आपल्याला हा समजतो, हा समजला तर आपल्याला हा समजेल. त्याच्यावर आपल्याला 12वीचा इंटिग्रेशन टॉपिक पाहायचा आहे. त्यामुळे हे टॉपिक अत्यंत 12वीच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे. तर या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या 11वीमध्ये करायचा आहे. त्याप्रमाणे हे जे 2 टॉपिक आहेत ट्रिग्नोमेट्री फर्स्ट आणि ट्रिग्नोमेट्री सेकंड, यामध्ये सूत्र आहे ट्रिग्नोमेट्रीची, बरीच फॉर्म्युले यामध्ये आहेत. तर हे सगळे फॉर्म्युले आपल्याला या टॉपिकमध्ये वापरायचे आहेत. लिमिटमध्ये वापरायचे आहे, कंटिन्युटीमध्ये वापरायचे आहे, डिफरन्शिएशनमध्ये वापरायचे आहे. त्यामुळे हे सुद्धा टॉपिक अत्यंत महत्त्वाचे. यामध्ये जे सूत्र आहेत, फॉर्म्युले आहेत, हे सगळे आपल्याला पाठ असले पाहिजे. तरच आपल्याला काय करता येतं 12वीचे जे टॉपिक्स आहेत किंवा 11वीचे जे टॉपिक असतील ते आपल्याला काय करता येतील, सहज अभ्यासता येतील. तर अशा प्रकारे या 11 टॉपिकचा अभ्यास हा आपल्याला काय करायचा आहे, त्या
11वीच्या वर्गामध्ये आपल्याला करायचं आहे. आता 11वीचा जो प्रत्येक विषय जो आहे 11वीमधला त्याची परीक्षा ही 200 मार्काची असणार आहे. त्याची परीक्षा ही 200 मार्काची असणार आहे. हे 200 मार्क कसं, तर पहिले या ठिकाणी जी पहिली टर्म आहे त्या पहिल्या टर्ममध्ये काय असणार आहे की तुमची युनिट टेस्ट असणार आहे. जी 25 मार्काची असेल ती वर्गामध्येच तुमच्याकडून लिहून घेतली जाईल. युनिट टेस्ट एक पहिल्या टर्ममध्ये 25 मार्काची आणि त्यानंतर काय असेल टर्मिनल एक्झामिनेशन सामायिक परीक्षा. टर्मिनल एक्झामिनेशन ही किती मार्काची असेल 50 मार्काची असेल. त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये काय करायचं आपल्याला युनिट टेस्ट सेकंड पाहिजे. युनिट टेस्ट सेकंड ती सुद्धा काय असेल 25 मार्काची असेल. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ॲन्युअल एक्झामिनेशन द्यायची आपल्याला 11वीची वार्षिक परीक्षा. ती किती मार्काची असेल 80 मार्काची असेल. थिअरी यामध्ये ॲन्युअल एक्झामिनेशन जे आहे ते 100 मार्काचे असेल. तर या 100 मध्ये आपल्याला काय करायचं आहे 80 मार्काची थिअरी क्वेश्चन पेपर आपल्याला 80 मार्काचा सोडवायचा आहे आणि 20 मार्क हे त्यासाठी असणार आहे प्रॅक्टिकलसाठी असणार आहे. 20 मार्क प्रॅक्टिकलसाठी ही जी 80 मार्क आहे ते त्यासाठी असणार आहे थिअरीसाठी असणार आहे. तर 11वीचा जो पेपर आहे तुमचा तो किती मार्काचा असणार आहे 80 मार्काचा असणार आहे आणि त्यामध्ये अधिक काय असणार आहे 20 मार्काचं प्रात्यक्षिक असणार आहे. असा टोटल हा किती मार्काचा पेपर असेल 100 मार्काचा असेल. आणि हे एकूण जे 200 मार्क होतात त्या 200 पैकी आपल्याला 70 मार्क मिळवल्यानंतर आपण त्या होणार 11मध्ये पास होणार आहे. 200 पैकी 70 मार्क. आणि जर आपण 11मध्ये उत्तीर्ण झालो विषयामध्ये पास झालो तरच आपल्याला 12मध्ये येणार आहे. 11मध्ये एकही विषयामध्ये नापास होऊन चालणार नाही. जर एका विषयामध्ये जर आपण नापास झालो तर 11वीचा रिझल्ट तुमचा काय येणार आहे फेल असा येणार आहे नापास असा येणार आहे. तुम्ही प्रत्येक विषयाला काय तेवढंच महत्त्व आहे. आता हा जो ॲन्युअलचा जो पेपर आहे 80 मार्काचा यामध्ये हा या पूर्ण 18 टॉपिक जे वेटेज मार्क दिलेले आपण त्याप्रमाणे हा पेपर असणार आहे. त्यामुळे पूर्ण वर्षाचा सिलेबस या ॲन्युअलच्या पेपरमध्ये असणार आहे. 80 मार्कामध्ये हे पूर्ण 18 टॉपिक त्याचं जे वेटेज दिलेलं आहे त्याप्रमाणे काय करणार आहे हा आपला पेपर असणार आहे. आणि हा जो 11वीचा पेपर जो असेल त्यामध्ये सामायिक परीक्षा असेल टर्मिनल एक्झामिनेशन यामध्ये पहिल्या टर्ममध्ये जेवढे टॉपिक होतील ते पार्ट फर्स्टमध्ये 4 होतील, सेकंडमध्ये तुमचा 4 झाले किंवा त्यामध्ये जो काही सिलेबस झाला असेल तेवढ्याच पार्टवरती काय असणार आहे टर्मिनल एक्झामिनेशन असणार आहे सामायिक परीक्षा असणार आहे. आता या प्रत्येकाचा फॉर्मॅट ठरलेला आहे. क्वेश्चन पेपर फॉर्मॅट हे 4 सेक्शन ABCD याचे पण असणार आहे. हा पेपर पण टर्मिनल एक्झामिनेशनचा त्याच पद्धतीने असणार आहे. क्वेश्चन फॉर्मॅट ABCD सेक्शन त्याप्रमाणे युनिट टेस्ट जे आहे त्याचं पण जो फॉर्मॅट आहे तो ठरलेला आहे. तर हा क्वेश्चन पेपर जो फॉर्मॅट आहे त्या क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आपण दुसऱ्या लेक्चरला पाहणार आहे. पण ते ॲक्च्युली कसा क्वेश्चन पेपर असेल याचा तो जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपल्याला नंतरच्या तासाला आपण पाहणार आहे. आणि तोच फॉर्मॅट आपला 12वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा असणार आहे. तोच फॉर्मॅट 12वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला असणार आहे. आता तुम्ही सर्वांनी जे ॲडमिशन घेतलेले आहे तर त्यामध्ये तुमची 3 ग्रुपमध्ये विभागणी झालेली आहे. तर 11मध्ये 3 जे सब्जेक्ट आहेत हे कंपल्सरी आहेत पहा. इंग्लिश त्यानंतर एन्व्हायरमेंट सायन्स पर्यावरण शिक्षण आणि फिजिकल एज्युकेशन PE म्हणतो फिजिकल एज्युकेशन असे 3 टॉपिक 11मध्ये काय असणार आहे सगळ्यांनाच कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर जो तुम्ही पहिला ग्रुप काय निवडलेला आहे त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी आणखी काय असेल मराठी असेल. तर याचे आपण 2 ग्रुप केलेले व्हॉट्सअप ग्रुप 2 केलेले आपण A1 आणि A2. A1 हा मुलींचा असेल A2 मुलांचा असेल. त्यानंतर काही मुलं ह्या दुसऱ्या ग्रुपमध्ये असतील तर या दुसऱ्या ग्रुपमध्ये आपण काय केलेलं आहे PCMB फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी आणि या मराठीच्या जोडीला या ठिकाणी काय असेल मराठीचा ऐवजी हा IT विषय असेल. याचे आपण सुद्धा 2 ग्रुप केलेले आहेत B1 आणि B2. B1 मुलींचा असेल B2
मुलांचा असेल. आणि जो तिसरा ग्रुप आहे हा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, त्यामध्ये बायोलॉजी असणार नाही, पण त्याच्याऐवजी CS फर्स्ट, त्यानंतर CS सेकंड असे एक 100 मार्काचे 2 पेपर असणार आहे. त्याला आपण CS ग्रुप म्हणतो याला आपण. तर इथे सुद्धा आपण 2 ग्रुप केलेले आहेत, C1 आणि C2. या पहिल्या ग्रुपमध्ये मुले असतील, दुसऱ्या ग्रुपमध्ये मुलं असतील. तर असे तुमचे व्हॉट्सअप ग्रुप आपण तुम्ही जे व्हॉट्सअपचे नंबर दिलेले आहेत फॉर्ममध्ये त्यावर मी वर्णी केलेले आहे, त्याचे ग्रुप तुम्हाला पाठवलेले आहे. जर आपला नंबर नसेल तर ते जे ॲडमिन आहेत त्याला तुम्ही फोन करून सांगा माझं या ग्रुपमध्ये नाव पाहिजे, या ग्रुपमध्ये आलेले आहे, हे बदलून तुम्ही घेऊ शकता. याप्रमाणे आपली सर्व लेक्चर 7 पासून सुरुवात होणार आहे. त्याचं टाईम टेबलसुद्धा तुम्हाला पाठवलेलं आहे. तर याप्रमाणे आपल्या या वर्षाची कार्यवाही होणार आहे. तर या ठिकाणी आपण थांबतोय. पुढल्या लेक्चरला आपण क्वेश्चन पेपर फॉर्मॅट पाहणार आहे. थँक्यू.